बरीचशी लोक मला मेसेज करतात की त्यांनाही ॲनिमल वेलफेअर या कॉजमध्ये सहभागी व्हायचंय, त्यांनाही व्हॉलंटिअर करायचंय. लीगल प्रोटेक्शनचा मिशन खूप मोठा आहे. रत्नागिरीला भारतातील नंबर 1 डॉग फ्रेंडली सिटी बनवून दाखवायचंय, जिथे प्रत्येक माणसाला समजेल की कुत्रा भुकेलेला कधी असतो, त्याची शेपटी काय सांगते आणि तो का घाबरतो. जिथे एकही कुत्रा हाडं बाहेर आलेला नसेल. सगळेच डॉग वॅक्सिनेटेड, सगळेच डॉग स्टेरिलाइज्ड आणि ह्युमन फ्रेंडली असतील. एवढा मोठा मिशन पॉसिबल आहे का? याचा एक मोठा एक्झाम्पल आहे इंदोर. इंदोर भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे. तिकडे तुम्हाला कोणताही रॅपर रस्त्यावरती फेकलेला भेटणार नाही. याच्यासाठी इंदोरचे कलेक्टरने लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. प्रत्येकाला जबाबदारी सांगितली. इंदोरमध्ये फक्त सुखा आणि ओला कचरा नसतो. तिकडे 6 कॅटेगरीमध्ये कचरा डिवाइड होतो आणि लोक हे करतात. का करतात? कारण तिथल्या प्रशासनाने त्यांना याची सवय लावली आहे. इंदोर शहर स्वच्छ झाल्यावरती रस्त्यावर अन्न कमी झालं आणि कुत्रे आक्रमक झाले. मग उपाय म्हणून लोकांनी काय काढलं? लोकांनी या डॉगसाठी आपल्या घराबाहेर खायला द्यायला सुरुवात केली. कारण डॉग्स त्यांच्या मागे यायला लागले होती. रस्त्यावरती काहीच कचरा अवेलेबल नाही आहे, म्हणून सगळ्यांनी थोडं थोडं फीडिंग करणं सुरुवात केली आपापल्या एरियामध्ये आणि छोटे शेल्टरची व्यवस्थाही केली. रस्त्यावरती एक असा छोटासा ड्रम किंवा पुठ्ठा लावून त्यांच्यासाठी व्यवस्था केली. कारण इंदोरमध्ये रत्नागिरीपेक्षा जास्त थंडी लागते. याच्यामुळे डॉगचा पोट भरलेला असतो. सकाळी वॉकवरती जाणारा माणूस किंवा एकटा शाळेत जाणारा छोटा मुलगा सेफ आहे. कारण डॉग्सना फूड भेटलेलं आहे. ते मस्तपैकी झोपलेले आहेत. त्यांना काही फरक पडत नाही की सकाळी कोण एकटा जातोय, छोटा लहान मूल आहे की नाही. रत्नागिरीमध्ये लोक घाबरतात. मुलं शाळेत जाताना घाबरतात. एकटं चालताना मनात भीती असते की डॉग्स आम्हाला चावणार तर नाही. वाय? बिकॉज तो डॉग तुम्हाला ओळखत नाही. तो भुकेला असू शकतो. त्याच्यावरती अजून कोणी प्रेम केलं नसेल. रत्नागिरीमध्ये अशी कधी घोषणा झालेली की तुमच्या एरियामध्ये आम्ही 100% डॉग्स वॅक्सिनेट करून ठेवलं आहे, तुम्ही घाबरू नका? ही भीती काढण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रशासनाची आहे. जर त्यांनी ही भीती आमच्या मनातून काढली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या एरियात आम्ही येऊन 100% डॉग्सना वॅक्सिनेट केलं आहे, तुम्ही घाबरू नका, आम्ही स्टेरिलायझेशनवरती लक्ष देतोय, म्हणजे पिल्लू होणार नाहीत, तर हे प्रॉब्लेम रत्नागिरीमधून सॉल्व्ह होतील. याच्यासाठी रत्नागिरीकराला काय करायचं आहे? सगळ्यांनी लेखी तक्रार करा, लेखी अर्ज करा कलेक्टरकडे, ऑथॉरिटीजकडे. जेव्हा 1000 अर्ज जातील तेव्हा त्यांना समजेल की ही समस्या गंभीर आहे. वॅक्सिनेशनला सुरुवात करा, फीडिंग पॉईंट्स द्या, स्टेरिलायझेशनला सुरुवात करा. तुम्ही लोक आपापसात भांडतायत की बाबा प्राणीप्रेमी ह्याच्यासाठी जबाबदार आहे. प्राणीप्रेमी याच्यासाठी जबाबदार नाही आहे. तुम्हाला भीती आहे, तुम्हाला शंका आहे की तुम्ही सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहत आहात की नाही, म्हणून आपल्याला वॅक्सिनेशन